स्वप्नातील घराचं नातं असतं मायेचं, आपुलकीचं. मोनिता ग्रीनव्ह्यू सिटी घेऊन येत आहे एनए प्लॉटचा भव्य प्रकल्प. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा. आमचा पत्ता विंचुर्णी रोड, जाधववाडी, तालुका फलटण. संपर्क विनोद घाडगे, 9922 64 31 04. हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी. नमस्कार, मी स्वप्नाली. प्राईम टाईम या आपल्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. दिवसभरातील घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात ठळक घडामोडी. तत्पूर्वी नवरात्री उत्सव कसे आहे व कशा पद्धतीने करावे याचे विश्लेषण पाहूयात. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रीची सुरुवात होते आणि नवमीला समाप्त होते. यावर्षी नवरात्री 15 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून सुरू होत असून 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या 9 दिवसात दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाणार असून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. तसेच या दिवशी रावण दहन देखील केले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि घरात जवाच्या बिया पेरल्या जातात. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांना आनंद आणि सौभाग्याचे वरदान देते. काय आहे यंदा देवीचे वाहन? यंदा शासकीय नवरात्रीला दुर्गा देवी हत्तीवर स्वार होऊन येत आहे. देवीची हत्तीची सवारी शुभ मानली जाते. हत्तीची सवारी सुख, समृद्ध आणि सौभाग्य आणते. नवरात्री कलश स्थापना मुहूर्त. नवरात्रीचे प्रतिपदा तिथीला कलशाची विधीपूर्वक स्थापना केली जाते आणि 9 दिवस उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प केला जातो. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:15 ते दुपारी 12:30 पर्यंत असेल. घटस्थापनेचा विधी. सर्वप्रथम एका मोठ्या मातीच्या भांड्यात थोडी स्वच्छ माती टाका आणि त्यात गव्हाचे दाणे टाका. यानंतर त्यावर थोडे पाणी शिंपडा. यानंतर मौली धागा कलशावर बांधून त्यावर स्वस्तिक काढावे. यानंतर थोडे पाणी घालून त्यात गंगाजल मिसळा. सुपारी, दुर्वा, अक्षदा आणि 1 नाणे पाण्यात टाका. यानंतर फुलदाणीमध्ये आंब्याची 5 पानं ठेवा. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास अशोकाची पानेही ठेवू शकता. यानंतर 1 नारळ घ्या आणि लाल कापडात गुंडाळा. त्यात थोडे पैसेही बांधा. यानंतर जमीन पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर प्रथम मातीचे भांडे ठेवा ज्यामध्ये तुम्ही गहू पेरले आहेत आणि त्यानंतर त्यावर कलश स्थापित करा. यानंतर सर्व देवी देवतांचे ध्यान करून पूजा सुरू करा. हे होते आजचे विश्लेषण. आता पाहूयात ठळक घडामोडी. मराठा समाजाचा एल्गार. सोलापूर जालना हायवेवर माणसंच माणसं. 22 ऑक्टोबरला मराठ्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार, मनोज जरांगे. पुणे बेंगलोर महामार्गावर कारची धडक, 3 जण ठार. नवरात्री उत्सवानिमित्त देवीचे घट बसवण्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी भक्तांची लगबग. ह्या होत्या ठळक घडामोडी. आता पाहूयात सविस्तर घडामोडी. मराठा समाजाचा एल्गार. हायवेवर माणसंच माणसं. मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटा इकडे पायी जाताना सोलापूर जालना हायवे पूर्ण भगवामय वातावरण झाले होते व जिकडे बघाल तिकडे माणसंच माणसं होती. 1 मराठा लाख मराठा या घोषणा देत लोक 10 ते 15 किलोमीटर चालत सगळीकडे जात होते. 22 ऑक्टोबरला मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार, मनोज जरांगे. अंतरवाली सराटा येथे मनोज जरांगे यांची विराट सभा मोठ्या रेकॉर्ड ब्रेक गर्दी संपन्न झाली. मी मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळवून देत नाही तोपर्यंत 1 इंचही मागे हटणार नाही व माझ्या घराचा उंबराही मी शिवणार नाही. आरक्षणाचा दिवस जवळ आलेला आहे.
सर्व मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन करायचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज फक्त सरकारला विनंती आहे, जमलेल्या मराठी समाजाच्या भावना लक्षात घ्या. 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. नाही दिलं तर पुढची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. 100 एकर जमीन विकत घेतली नाही, ही जमीन इथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला भाड्याने दिली आहे, असे म्हणत जरांगे म्हणाले, आज घराघरातील मराठा आयुष्यभर सांगणार आहे की मी या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे की तुमच्याकडे काही दिवस आहेत. या दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. जो शब्द दिला आहे त्यावर मराठा समाज ठाम आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सांगितले. बातमी आहे कराडमधून. पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, 3 जण ठार. पाहूयात. पुणे बंगळुरू महामार्गावर कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील 3 जण ठार झाले. शनिवारी दिनांक 14 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 3घेही मृत्यू एकाच कुटुंबातील आहेत. अपघात मृत्यू झालेले नितीन पवार हे आपली बहीण मनीषा जाधव, भाचा अभिषेक यांच्यासोबत सातारकडून जात असताना अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या माहितीची सत्यता पडताळण्याचे काम सुरू असल्याने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. या दरम्यान अपघात झाला त्यावेळी कार पोलीस हवालदार नितीन पवार हे स्वतः चालवत होते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी पुणे बंगळुरू या महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथील भाग्यलक्ष्मी हॉटेलजवळ आयशर उभा होता. दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या कारने महामार्गावर उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये नितीन पवार यांच्यासह त्यांची बहीण व भाचा असे 3 जण जागीच ठार झाले, तर अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह महामार्ग पोलीस अधीक्षक व कर्मचारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. वेंकटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेंकटेश प्रयच्छ प्रयच्छ. वा, हे स्तोत्र ऐकल्यावर कसं प्रसन्न वाटतंय. तसंच प्रसन्न वाटतं जय हिंद कलेक्शनमध्ये आल्यावर. प्रशस्त, अद्ययावत आणि सुशोभित शोरूम, तसेच भरपूर कपड्यांची हवी तेवढी व्हरायटी. सर्व नामांकित कंपन्यांचे शूटिंग, शर्टिंग, युवतींसाठी पंजाबी ड्रेस, फॅन्सी ड्रेस मटेरियल आणि दसरा दिवाळीसाठी खास ऑफर. कोणत्याही साडी खरेदीवर 50% सूट, तसेच लहान मुलांच्या खरेदीवर 30% सूट. सर्व काही मिळण्याचे एकमेव ठिकाण जय हिंद कलेक्शन रेडीमेड मेन्सवेअर, मधुजी हायस्कूल समोर, फलटण. गट बसवण्यासाठी लागणारे साहित्य घेण्याकरिता बाजारपेठेत भक्तांची लगबग. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवीचे घट बसवण्यासाठी त्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत सर्व साहित्य विक्रीला आले आहे. ते घेण्यासाठी भक्तांची लगबग दिसून आली. ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा चाणक्य न्यूज मराठी. आमच्याकडे मॉड्युलर किचन, मॉड्युलर फर्निचर अँड फर्निचर विथ SS किचन ट्रॉलीज बनवून मिळतील. फलटणकरांना मॉड्युलर आणि ग्लोबल बनवणारं एकमेव हक्काचं दालन ग्लोबल किचन. पत्ता सजाई गार्डन शेजारी, नाळेमळा, जाधववाडी, फलटण. संपर्क रोहित शेंडे, मोबाईल 73 87 38 11 21 आणि सचिन टेंबरे, मोबाईल 98 50 19 70 92. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी, कुरवली, खुर्द. बुकिंग संपर्क विनोद भाडगे, मोबाईल 99 22 64 31 04.